सोलमेट एक प्रेम कथा भाग 22। दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच अवनीचा फोन वाजला तसा तिने फोन उचलला, आपल्या कानाला लावला। गुड मॉर्निंग अवनी, ईशाचा उत्साही आवाज तिच्या कानावर पडला। तू चुकीचा नंबर लावला आहेस, बहुतेक मी निखिल नाही अवनी आहे, अवनी म्हणाली। तू अजूनही माझ्यावर रागवली आहेस का? मी सॉरी म्हटलं ना, ईशा म्हणाली। काही बोलू नकोस तू, ऑफिस काय सोडलं, तू तर मला विसरूनच गेलीस, अवनी म्हणाली। अवनी, असं नको बोलू यार, तुला तर माहीतच आहे ना, अखिलच्या मॉमचा हट्ट होता की लग्न होण्याआधी मी त्यांचे सगळे रीतिरिवाज शिकून घ्यावे, शिवाय नवीन ऑफिसमध्ये ॲडजस्ट व्हायला सुद्धा मला थोडा वेळ लागला। त्याच धावपळीत गेले काही दिवस आपलं बोलणं होऊ शकलं नाही, पण मी खरंच तुला खूप मिस केलं। तू फक्त माझी मैत्रीण नाहीस अवनी, तू माझी बहीण आहेस, ईशा इमोशनल होत म्हणाली। ईशा यार, मी मजाक करत होते, तू इतकी सेंटी केव्हापासून व्हायला लागलीस? बरं, एवढ्या सकाळी कसं काय फोन केलास? अवनी म्हणाली। आज संध्याकाळच्या पार्टीसाठी मला थोडी शॉपिंग करायची होती, त्यामुळे मी तुला फोन केला होता। तू प्रांजलला घेऊन ये, आपण तिघी मिळून मस्त शॉपिंग करू, ईशा म्हणाली। प्रांजल देखील आता अवनीच्या कंपनीमध्ये आदित्यची PA म्हणून जॉबवर लागली होती। ईशा, तू सुद्धा पार्टीला येणार आहेस? वाव, पण हे कसं काय झालं? म्हणजे तुला ऑफिसमधून इन्व्हिटेशन आलं आहे का? अवनी म्हणाली। अवनी, तू विसरलीस का? अखिल आणि आदित्य सर मावस भाऊ आहेत, त्यामुळे जाधव फॅमिलीमधून आम्हाला इन्व्हिटेशन असणारच ना, ईशा म्हणाली। ठीक आहे, आम्ही दोघी तासभरात येतो, अवनी म्हणाली। एका तासानंतर अवनी आणि प्रांजल त्यांच्या नेहमीच्या शॉपिंग मॉलमध्ये पोहोचल्या तेव्हा ईशा आधीपासूनच तिथे त्यांची वाट बघत उभी होती। अवनीला बघताच ईशाने धावत जाऊन तिला मिठी मारली। कितीतरी दिवसानंतर त्या दोघी भेटत होत्या। अवनी यार, आय मिस यू सो मच, ईशा अवनीला मिठी मारत म्हणाली। ईशा, अवनी आणि प्रांजल लेडीज सेक्शनमध्ये गेल्या। तासभरात अवनी आणि ईशाला त्यांना हवे तसे ड्रेसेस मिळाले। तसं त्या दोघींनीही आपली शॉपिंग आवरली। तिथे कपडे महाग असल्यामुळे प्रांजल या क्षणी काय विचार करत असेल हे अवनीला चांगलंच माहीत होतं, त्यामुळे अवनी आणि ईशाने हट्टाने प्रांजलसाठी एक छानसा वन पीस खरेदी केला। आणखी काही वस्तूंची खरेदी करून त्या तिघी घरी जाण्यासाठी निघाल्या। अवनी आणि प्रांजल पार्टी व्हेन्यूवर पोहोचल्या तेव्हा पार्टी ऑलरेडी सुरू झाली होती। अतिशय सुंदर सजावट असलेला तो पार्टी हॉल एखाद्या राजमहलापेक्षा कमी नव्हता। तिथल्या कानाकोपऱ्यात श्रीमंती झळकत होती। हॉलमधलं डेकोरेशन आणि तिथे असणारी प्रत्येक गोष्ट अतिशय उच्च प्रतीची होती। थोड्या वेळात ईशाने अखिलचा हात हातात घेत पार्टी हॉलमध्ये एंट्री केली। त्याच्या पाठोपाठ अखिलचे मॉम डॅड सुद्धा आले होते। ईशा आणि अखिल अवनीला भेटले। ईशा, अवनी आणि प्रांजल एकमेकींसोबत बोलत होत्या, तितक्यात अखिलने तिला कोणाची तरी ओळख करून देण्यासाठी बोलवलं। तशी ती अवनीला सांगून त्याच्यासोबत निघून गेली। तितक्यात अवनीला रितू दिसली। बाकी टीम मेंबर सुद्धा तिथेच उपस्थित होते। तशी अवनी प्रांजलला घेऊन तिकडे गेली। हाय अवनी, काय दिसते आहेस तू? आज तर पार्टीमध्ये सगळ्यांचं लक्ष फक्त तुझ्याकडेच असणार आहे, मीनाक्षी म्हणाली। हो ना, आम्हाला तर कोणी भाव सुद्धा देणार नाही, रितू म्हणाली। अरे आणखी कोणी कशाला? तुझ्याकडे बघितलं पाहिजे, मी आहे ना, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी 24 तास तुझ्याकडे बघत राहू शकतो, नयन रितू सोबत फ्लर्ट करत म्हणाला। नयन, तू नक्की मार खाणार आहेस माझ्याकडून, समजलास? रितू त्याच्या हातावर फटका मारत म्हणाली। गाईज, काय चाललंय तुमचं? ते सगळं जाऊ द्या, ते बघा ना, आपले बॉस किती हँडसम दिसत आहेत, मीनाक्षी म्हणाली। मीनाक्षी यार, लास्ट टाइम त्यांच्याकडून एवढा ओरडा खाऊन सुद्धा तू त्यांच्याच मागे आहेस, तुझं काय करावं काहीच समजत नाही, रितू म्हणाली। ये इश्क है मेरी जान, तुम नहीं समजोगी, मीनाक्षी डोळा मारत म्हणाली। अवनी आणि ग्रुपमधील बाकी सगळेजण तिच्या या नौटंकीवर हसू लागले। अवनीने हळूच समोर बघितलं। तिच्या समोर अनिल कुठल्या तरी क्लायंटसोबत बोलण्यात व्यस्त होता। ब्लॅक कलरच्या टक्सिडोमध्ये तो जबरदस्त हँडसम दिसत होता। अवनी एकटक त्याच्याकडे बघत होती। अनिलने अवनीकडे बघितलं, दोघांची नजरानजर झाली। तशी अवनी पटकन आपली नजर वळवली। तसं अनिलने गालात हसत समोरच्या क्लायंटसोबत आपलं बोलणं कंटिन्यू केलं। अनिल मिस्टर मेहता सोबत बोलत होता, पण राहून राहून त्याचं लक्ष मात्र अवनीकडेच जात होतं।
ग्रे कलरच्या पार्टीवेअर ड्रेसमध्ये ती अतिशय कातील दिसत होती. तिने पार्टीत एंट्री केल्यापासून अनिलची नजर मात्र तिच्यावरून हटतच नव्हती. क्लायंटसोबत बोलता बोलता अनिल अधूनमधून तिच्याकडे बघत होता. हे गाईज, तुम्ही पार्टी एन्जॉय करता ना? आदित्य आपल्या टीम मेंबर्सना भेटत म्हणाला. आदित्यने वेटर्सला बोलवून सगळ्यांच टीम मेंबर्ससाठी ड्रिंक मागवले. नेहमी फॉर्मल्समध्ये असणारा आदित्य आज नेव्ही ब्लू कलरच्या सूटमध्ये अतिशय हँडसम दिसत होता. अवनी, यू लुकिंग गॉर्जियस. आदित्य अवनीची तारीफ करत म्हणाला. थँक्स आदित्य, तू सुद्धा काही कमी नाहीस. सगळ्या मुली फक्त तुझ्याकडेच बघत आहेत. अवनी म्हणाली. चल, तुला कुणाला तरी भेटवतो. आदित्य अवनीचा हात पकडून तिथून घेऊन गेला. प्रांजलला पार्टीमध्ये एकटं वाटू नये म्हणून अवनीने तिला सोबत घेतलं. थोडं पुढे गेल्यावर अवनीने बघितलं, समोर एक बाहुलीसारखी मुलगी उभी होती. अवनीने तिला एका क्षणात ओळखलं. ती रेवा होती. त्या पबच्या इन्सिडेंटनंतर अवनी आज तिला बघत होती. रेवा ही अवनी आहे, भाईची सेक्रेटरी आणि माझी फ्रेंड. आणि अवनी ही आहे रेवा, माझी आणि तुझ्या अनिल सरांची बहीण. आदित्य म्हणाला. हॅलो रेवा, अवनी, तुला भेटून खूप छान वाटलं. हाय, मी रेवा. नाईस टू मीट यू टू. आपण याआधी कधी भेटलो आहोत का? तुमचा आवाज खूप ओळखीचा वाटतो आहे. रेवाच्या प्रश्नावर अवनी आणि आदित्यने चमकून एकमेकांकडे बघितलं. नाही तर, आय मीन, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी तर आज पहिल्यांदाच तुम्हाला भेटले आहे. अवनी शक्यतो चेहरा नॉर्मल ठेवत म्हणाली. इट्स ओके, माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल, पण मला तुला भेटून खूप छान वाटलं. असं वाटलं की मी तुला कधीपासूनच ओळखते. तू माझी फ्रेंड्स होशील का? रेवा म्हणाली. नक्कीच, मला आवडेल तुझ्यासोबत फ्रेंडशिप करायला. फ्रेंड्स? अवनी रेवासोबत हात मिळवत म्हणाली. हो, हॅलो गर्ल्स, मी सुद्धा इथे आहे. तुम्ही मला सोडून गप्पा मारत आहात? आदित्य चिडका फेस करत म्हणाला. तुला कुणी सांगितलं नाही का? सुंदर मुलींना गप्पा मारताना डिस्टर्ब करायचं नसतं. रेवाने आदित्यला चिडवलं. तसं त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि त्याच्या विचित्र एक्सप्रेशनवर त्या तिघी खळखळून हसू लागल्या. थोड्याच वेळात अवनी आणि रेवाची छान गट्टी जमली. प्रांजल सुद्धा त्यांच्यात सामील झाली. अवनीला वारंवार असं वाटत होतं की आपल्याला कुणीतरी बघतंय. तिने हळूच सगळीकडे नजर फिरवली आणि तिचा शोध एका ठिकाणी येऊन थांबला. अनिल, जो एकटक अवनी आणि रेवाकडे बघत होता. अवनीला रेवासोबत बोलताना बघून तो थोडा अस्वस्थ झाला होता. मागच्या वेळेस जे काही झालं ते चुकूनही रेवाला कळू नये असं त्याला वाटत होतं. त्याच्या नजरेतला प्रश्न अवनीला समजला. तसं तिने नजरेने त्याला अस्वस्थ केलं. तेवढ्यात पीटरने येऊन अनिलला मीडियावाले आले आहेत सांगितलं आणि अनिल निघून गेला. सर, आजपर्यंत तुम्ही बरेच नॅशनल आणि इंटरनॅशनल प्रोजेक्ट केले आहेत, तर मग अचानक गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर काम करण्याचा विचार तुम्ही कसा काय केला? एका जर्नलिस्टने अनिलला प्रश्न विचारला. मला कुणीतरी सांगितलं होतं, सक्सेस मिळवण्याचा खरा आनंद आपल्याला तेव्हाच मिळतो जेव्हा आपल्यासोबत आपण इतरांची देखील स्वप्न पूर्ण करतो. मी मनापासून त्या व्यक्तीचे आभार मानतो जिने माझा दृष्टिकोन बदलला. हे वाक्य बोलताना अनिलची नजर अवनीवर खिळली होती. ते ऐकून अवनीला सर्व अंगावर शहारे आल्यासारखे वाटले. मेगा सिटी प्रोजेक्ट फक्त प्रोजेक्ट नाही, तर कितीतरी जणांचं स्वप्न आहे जे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या सगळ्यात माझ्या पूर्ण टीमने मला भक्कमपणे साथ दिली आहे. सो थँक्स टू एव्हरीवन अँड एन्जॉय द पार्टी. अनाउन्समेंट झाल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवत आपला आनंद व्यक्त केला. अनिल अवनीकडे एक नजर बघत स्टेजवरून खाली आला. अनिलचं असं अवनीला क्रेडिट देणं अवनीला खूप आवडलं होतं. ती गालात हसत आपल्या फ्रेंड्समध्ये सहभागी झाली. डान्सची अनाउन्समेंट होतात सगळेजण आपापल्या पार्टनरसोबत डान्स करू लागले. अवनी, प्रांजल आणि मीनाक्षी एका टेबलवर बसून डान्स बघत होत्या. त्यांच्या टीममधले बाकी सर्वजण डान्स करायला निघून गेले. तशा त्या तिघी एकमेकांसोबत गप्पा मारू लागल्या. हाय गर्ल्स, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी इथे बसू शकतो का? अवनी आपल्या फ्रेंड्ससोबत गप्पा मारत असताना तिथे एक हँडसम मुलगा आला. या शुअर, वाय नॉट, मीनाक्षी म्हणाली. हाय, आय एम आदी फ्रॉम फायनान्स डिपार्टमेंट. त्या मुलाने आपली ओळख करून दिली. हाय, नाईस टू मीट यू. मीनाक्षीने त्याच्याशी हात मिळवला. हाय अवनी, आपण याआधीही
फायनान्स डिपार्टमेंटमध्ये भेटलोय, विसरलीस का? आदी म्हणाला. हो, माझ्या लक्षात आलं. अवनी काहीतरी आठवत म्हणाली. त्याच्या असं अचानक येण्याने तिथलं वातावरण थोडं ऑकवर्ड झालं होतं. अवनी, जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर इफ यू लाईक टू डान्स विथ मी, आदीने तिला डान्स करण्यासाठी विचारलं. हो, का नाही? अवनी, जा ना, मीनाक्षी अतिउत्साही आवाजात बोलली. नाही म्हणजे मला डान्स करता येत नाही. अवनी त्याला टाळता यावं म्हणून काहीतरी बोलली. डोंट वरी, आय एम अ गुड डान्सर, ट्रस्ट मी. मी तुला पडू देणार नाही. आदी तिच्या पुढे हात करत म्हणाला. अवनी, जा ना यार, एक छोटासा डान्स तर आहे, इतका काय विचार करतेस? मीनाक्षी म्हणाली. अवनीला आता मीनाक्षीचा खूप राग येत होता. तिची इच्छा नसताना देखील ती उगाच तिला पाठवत होती. त्याचवेळी तिने आजूबाजूला बघितलं तर माया आणि अनिल एकमेकांसोबत डान्स करत होते. त्या दोघांना सोबत बघून अवनीला खूप वाईट वाटत होतं. तिने एक नजर समोर उभ्या आदीकडे टाकली, जो अजूनही डान्स करण्यासाठी तिची वाट बघत होता. तिने काहीच विचार न करता डान्ससाठी त्याच्या हातात हात दिला. आदी आणि अवनी डान्स फ्लोअरवर आले तेव्हा अनिल मायासोबत डान्स करत होता. तो आपल्या फॉरेन क्लायंट्स मिस्टर मार्क सोबत बोलत असताना मायाने तिथे येऊन त्याला डान्ससाठी विचारलं होतं. त्यामुळे क्लायंटला वाटलं की माया त्याची गर्लफ्रेंड आहे. त्यामुळे त्यांनी त्या दोघांना रिक्वेस्ट करत डान्ससाठी पाठवलं. मिस्टर मार्क्स खूप जुने आणि महत्त्वाचे क्लायंट्स होते. त्यामुळे अनिलला त्यांना नकार देता आला नाही. त्यांच्या विनंतीला मान देऊन तो मायासोबत डान्स फ्लोअरवर आला. उद्या ऑफिसमध्ये तो तिला याबद्दल चांगलंच सुनावणार होता. मिस्टर मार्क्स सुद्धा आपल्या पत्नीसोबत डान्स करत होते. डान्स करता करता अनिलचं लक्ष समोर गेलं. अवनी एका मुलासोबत कपल डान्स करत होती. तिला दुसऱ्या कुणाबरोबर डान्स करताना बघून अनिलच्या कपाळावरची शीर ताडताड उडू लागली. त्याचं डान्समध्ये लक्षच नव्हतं. त्याने चुकून मायाच्या पायावर पाय दिला. तशी ती कळवळली. अनिलने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपला मोर्चा ड्रिंक काउंटरकडे वळवला. अनिलने तिच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे माया धुसफुसत डान्स फ्लोअरवरून खाली उतरली. तिला वाटलं होतं की तो तिला आधार देईल, तिची काळजी घेईल. त्यामुळे तिने जरा जास्तच लागल्यासारखं केलं. पण अनिल मात्र नेहमीप्रमाणे तिला इग्नोर करून निघून गेला. आज कितीतरी दिवसानंतर तिला अनिलच्या जवळ जाण्याचा चान्स मिळाला होता. पार्लरला जाऊन खूप वेळ घेऊन ती त्याच्यासाठी तयार झाली होती. पण त्याने तिच्याकडे एक नजरसुद्धा बघितलं नव्हतं. डान्स करतानाही त्याने त्या दोघांमध्ये ठराविक अंतर ठेवलं होतं, ज्यामुळे त्याला तिचा स्पर्श होणार नव्हता. हे सगळं आठवून तिच्या अंगाची लाही होत होती. आता देखील ती एकटक अनिलकडे बघत होती, जो कधीपासून समोर डान्स करणाऱ्या अवनीला बघत होता. अवनी, अवनी, आय वॉन्ट स्पेअर यू. माया अवनीकडे अतिशय रागात बघत होती. अवनीला अचानक खूप ऑकवर्ड वाटू लागल्यामुळे ती डान्स फ्लोअरवरून खाली आली. आदीने देखील तिला समजून घेतलं आणि तो आपल्या मित्रांकडे गेला. आदी गेला तसं अवनी मीनाक्षी प्रांजलला शोधत होती. त्या दोघी कुठेच दिसत नव्हत्या. त्यामुळे अवनी त्यांना शोधू लागली. तितक्यात तिला समोरून येणाऱ्या मायाचा धक्का लागला. यू स्टुपिड, बघून चालता येत नाही का? माया चिडत म्हणाली. सॉरी, ते चुकून धक्का लागला. त्यामुळे अवनीने तिची माफी मागितली आणि तिथून निघाली. मायाची नजर जाणाऱ्या पाठमोऱ्या अवनीवर पडली तसं तिच्या चेहऱ्यावर एक खुनसी हास्य पसरलं. अवनी प्रांजल आणि मीनाक्षीला पूर्ण हॉलमध्ये शोधत होती, पण त्या काही तिला सापडत नव्हत्या. तिचे काही फ्रेंड्स अजूनही डान्स करत होते. त्यापैकी कुणाला त्यांच्याविषयी माहीत असावं, त्यामुळे ती पुन्हा डान्स फ्लोअरच्या दिशेने निघाली. अवनी डान्स फ्लोअरवर पोहोचली, पण चालता चालता अचानक तिला तिचा ड्रेस लूज झाल्यासारखा वाटू लागला. अवनीने घाबरून पाठीमागे हाताने चाच पडलं तर तिच्या ड्रेसची मागची झीप पूर्णपणे उघडली होती. अवनीला हे कळताच तिला धडकी भरली. तिने आज बन बांधला होता आणि तिच्या ड्रेसचा मागचा गळा थोडासा डीप होता.